काल पहाटे 1:45 वाजता विधेयक पारित झालं. त्यामध्ये चर्चा होती की ज्या पद्धतीनं एकीकडे ओवेसीनं संपूर्ण विधेयक पाळलं, त्यानंतर शिवसेनामधून जी चर्चा होती की कुठेतरी बाजूला जाईल ती दिसलं नाही. काय काय भूमिका राहील? एक लक्षात घ्या की आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या विषयावरती पत्रकार परिषद मुंबईत घेत आहेत आणि त्यात शिवसेनेच्या भूमिकेविषयी सविस्तर ते त्यात माहिती देतील आणि चर्चा करतील. काल जवळजवळ पहाटे हे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं. जणू काही देशामध्ये फार मोठी क्रांती करतायत अशा प्रकारे एक माहोल सरकारनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण केला. ते बिल मंजूर झालं आणि आमचे सन्माननीय प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर गेले. थायलंड, बँकॉक वगैरे भागात काल पहाटे प्रधानमंत्री गेले. या बिलामुळे या देशामध्ये काय होणार आहे आणि यापूर्वी काय झालं, हा सगळा व्यवहार जो आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा आहे. याच्यामध्ये फार मोठं महान कार्य एका गरीब मुसलमानांना याच्यातून खूप मोठं त्यांचा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषा काल केली हे पूर्णपणे ढोंग आहे. 2.5 लाख कोटीच्या वर ज्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलेलं आहे अशा प्रॉपर्टीवरती आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. अल्पसंख्याक असतील, मुसलमान असतील, त्यांच्या महिला असतील, यांचा उद्धार कसा होणार याच्यातून. पण एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते. पण रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ. म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवरती आलेले आहे. शेवटी हे संपत्तीचं रक्षण करते ना. आम्ही तुमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल. काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू. या मोकळ्या जमिनींची किंमत 2 लाख कोटी आहे. या 2 लाख कोटींचा सौदा करण्याची भाषा त्यांच्या पोटात जे काय ढवळत होतं ते शेवटी काल बाहेर आलं. आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार. जशी धारावीची विकण्यात आली, जसे मुंबईची विमानतळं किंवा देशभरातली विमानतळं विकण्यात आली, देशभरातले पब्लिक सेक्टर्स विकण्यात आले. या देशामध्ये विकणारे 2 आहेत आणि विकत घेणारे 2च आहेत. दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का. म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं. या जमिनी आम्ही विकणार आहोत हे तुम्ही त्यांचं कालचं भाषण ऐका. रिक्त जमिनी आम्ही विकू, सौदा करू. जे कालपर्यंत आम्ही संपत्तीला हात लावणार नाही, ही गरिबांची संपत्ती आहे, आम्ही त्यांचे रक्षण करते आहोत, काल त्यांचा हे ढोंग नकळत बाहेर पडला. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल किंवा फार मोठ्या उदात्त हेतूने बिल आणलं, स्वतःच ते उघडे पडले काल. या जमिनी त्यांना विकायच्या आहेत, या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे, या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे. 2 लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत, कमी नाहीत. आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच ह्या लोकांनी हे सगळं काम तुम्ही म्हणता उद्धवजी आज भूमिका मांडणार आहेत, पण का सस्पेन्स अजूनही कायम आहे. तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे अजूनही स्पष्ट झालं. काल आम्ही काय मतदान कुठे केलं तुम्ही काय म्हणताय. काल आम्ही काल यासाठी हा भ्रष्टाचार आहे, आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं. हिंदू मुस्लिमच्या आडून हा आर्थिक व्यवहार आहे.
100% प्रत्येक विषयावरती हिंदू मुसलमान करायचे. या देशामधला राष्ट्रीय खेळ एकेकाळी काय होता? हॉकी. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर आमचे जयभाई शहा हे क्रिकेटचे सूत्रधार झाल्यावरती राष्ट्रीय खेळ झाला क्रिकेट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान IPL पण आणले आहेत. म्हणजे आता मुसलमानाच्या विरुद्ध मुसलमान लढवला जातो जसं IPLमध्ये असतो, आणि हिंदूच्या विरुद्ध हिंदू लढवला जातो. असं एक नवीन धार्मिक IPL सुद्धा या लोकांनी सुरू केलं. हे या बिलाच्या निमित्तानं आपण प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाचा खेळ हा नवा राष्ट्रीय खेळ ह्या लोकांनी सुरू केलेला आहे. कालचा जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही. यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते. खाता पिता उठताना यांना फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात. आणि मग ती धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल. रात्री 2:30 वाजेपर्यंत कामकाज चालतं त्यावेळेला दोनदा देवेंद्र फडणवीसांनी काल ट्विट केलं, तुम्ही सुद्धा त्याला एकदा उत्तर दिलं. हे वारंवार असं का पहिल्या सकाळी ट्विट केलं त्यांनी म्हटलं की शिवसेना काय झालेली आहे लक्ष आहे. बघा, त्यांना पुन्हा तेच ट्विट केलं त्यांनी पुन्हा तुमच्यावर टीका केली. त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते. अजून ओरिजिनल शिवसेनेची त्यांनी केलेलं जे पाप आहे शिवसेना फोडण्याचं ते त्यांना अजून पचवता आलेलं नाही. आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो. आणि आज सुद्धा मी सांगतोय ना, महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या विधेयक सादर व्हायच्या आधीच. आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं. हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत. त्यांची भीती जी आहे ही आम्ही समजू शकतो. त्याने उगाच राष्ट्रीय ऐक्य, हिंदू मुसलमान ऐक्य, मुसलमानांचा मसिया, काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल, ओबीसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीननी केलं नसेल. इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता. फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह आहोत, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत. या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं. जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं. याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी. पण तुमच्यावर पण काल BJP टीका केली. अरविंद सावंतांचं भाषण संपल्यानंतर तुम्ही आज शिवसैनिक वाटत नाही, काँग्रेस सोबत गेला म्हणून आज तुम्ही का काँग्रेस बरोबर केला? काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालतंय का? काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का? तुम्हाला गांधींचं नेतृत्व चालतंय का? हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत. यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही. त्यांना देश दिसत नाही, त्यांना धर्म दिसत नाही, त्यांना देव दिसत. रात्री 2 वाजता राहुल गांधी होते सभागृहात, मात्र पंतप्रधान मोदी नव्हते. ते परदेशात गेले ना. बिल मंजूर झालं आणि जमिनींचा कागद घेऊन ते परदेशात गेले असतील रिक्त झालेल्या. मुंबईमध्ये एक जमीन आहे, तिथं उद्योगपतीचं घर आहे, ती देखील अशाच पद्धतीची जमीन आहे असा दावा केला जातोय. संसदेत दावा झाला आहे. हे खरं आहे. हे आता नवीन नाही आहे ना. वक्फ बोर्डाच्या यतीमखान्याची जमीन आहे, अनाथालय. त्याच्यावरती आता सरकार आणि ते बघतील वक्फ बोर्ड काय असेल ते. पण देशभरामध्ये अशा अनेक जमिनीचा सौदा आधीच झालेला आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलं आहे. आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात. ते आहे. राज्यसभेत तुम्ही कोणाला तरी बोलताना सांगितलं की 10 वेळा पक्ष बदलणारे मला शिवसेनेला. कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात. हे कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत, कधी अन्य पक्षातून आले. आम्ही बोलायला उभं राहिल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात, कारण आम्ही त्यांच्यावरती हल्ले करतो. आणि काल तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता एका गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन. त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला. आज विधेयक राज्यसभेत मांडलं जाते, कसोटी वाटते सरकार. बघा, असं आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे. आणि काल जर तुम्हाला माहीत असेल लोकसभेचे बिल मंजूर झालं
ते 300 पार नाही करू शकले. ते 300 पार करू शकले. बहुमताचा आकडा किती आहे? 283. बरोबर ना? 283 हा जर बहुमताचा आकडा असेल तर 273 असेल. 283, 273. काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात. तर त्यांना किती पाठिंबा आहे? उलट विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता. 232. काही लोक आमचे गैरहजर होते. तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहेत. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. सर, टॅरिफ लावण्यात आलाय ट्रम्पने, हे सगळं घडत त्याच्यासाठी ट्रम्पने लावलेल्या टेरिफवरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं, लोकांचं, त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे, त्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे. 26% टेरिफ ट्रम्प निकाल लावलं. आणि कालचा दिवस जो टेरिफ लावण्याचा होता तो दिवस त्यांनी हे बिल आणण्याचं, दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त या बिलाची चर्चा राहावी, ट्रम्पनं लावलेल्या टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं. कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला, सगळ्यांना माहिती आहे. 26% टेरिफ लावलेलं आहे. त्याच्यामुळे आज रुपया कोसळला, शेअर बाजार कोसळला, आर्थिक अराजक माजलं आहे, अनेक उद्योगांवर संकट आलेलं आहे. ही भविष्यामध्ये देशामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावरचं लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं. डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत, अनेकांच्या मानेचे पट्टे, कमरेचे पट्टे निघून गेलेत, असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत आहे. त्यांच्या पाठीला सुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे. जी दिल्ली पुढे वारंवार वागतात ना, झुकतात, माना डोलवतात, ते त्यांना जो मान हलवण्याचा विकार जडलेला आहे सारखा, मी त्या आजाराचं नाव घेणार नाही, तर त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या मानेचा पट्टा गेला, पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा, त्याच्यावर बोला. चला. भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असंच सांगतं, पण का नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की 100% छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. अफजल खानाची कबर त्यांनी सन्मानानं बांधली. आणि मुस्लिम देखील. भारतीय जनता पक्षाला स्वतःची आयडिओलॉजी नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी कधीच नव्हता. हा भारतीय जनता पक्षानं सातत्यानं एक राजकीय भूमिका घेतली सोयीची, आणि ती वेळोवेळी बदलत गेली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, सरदार पटेल हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हवे असतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा, आणि खास करून जे बाडगे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी करावा. आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, आणि त्यांनी समाजातल्या सगळ्या वर्गाला एकत्र करून राज्य स्थापन केलं. हे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था, मायबाप, संघ प्रमुखांचे विचार आहेत. त्यांनी जरा ते समजून घ्यावे. चला, खासदार अष्टेकर काल अनुपस्थित होते, पण पुन्हा एकदा मगाशी ते अर्धवट राहिलं, क्लिअर करा की शिवसेनेनं विरोधात मतदान केलं हे सगळ्या खासदारांनी केलेलं आहे का? नक्कीच. त्याशिवाय का हा आकडा झाला? आता कोणी कुठे मतदान केलं आहे हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना. नाही, जाऊ दे ना. देखिए, कल का अगर आप भाषण फिर एक बार सुन लीजिए, चाहे अमित शाह जी हो, चाहे उनके साथी हो, मुस्लिम तुष्टीकरण का इतना बड़ा नमूना हमने इतिहास में देखा नहीं. वो हमें कहते हैं ना कि आप मुस्लिम की तुष्टीकरण करने वाले लोग हैं, तो आपका भाषण आप खुद सुन लीजिए अमित भाई. बैरिस्टर जिन्ना का भी ऐसा भाषण नहीं था, शहाबुद्दीन ने कभी ऐसा भाषण नहीं किया है कि हम ही मुसलमानों के मसीहा है, हम है इसलिए मुसलमान है. अब इतना ही कहना बाकी था कि हम सुनता कर आएंगे और आप हमारे साथ रहिए. आप भाषण पढ़िए उनका. लेकिन कल जो बिल आया है ये मुस्लिमों की हित, मुस्लिम महिलाओं का हित,
ये उद्देश्य नहीं है। 2 लाख करोड़ की जो ज़मीनें हैं उनके ऊपर उनकी नज़र है। भाषण में कहा कि हम 2025 की पहले वाली जो प्रॉपर्टीज है, यानी मस्जिद है, दरगाह है या मदरसे, उसको हम हाथ नहीं लगाएंगे, लेकिन जो रिक्त ज़मीन है वो बेचकर हम गरीबों में उनका पैसा बांटेंगे। उसका मतलब खरीदी बिक्री आ गई, बेचने वाली बात आ गई। अबे 2 लाख करोड़ की ज़मीन आप किसको बेचेंगे? इस देश में तो 1-2 लोग हैं जो खरीदार है, जिनको एयरपोर्ट मिलता है, जिनको धारावी मिलती है, जिनको देश के सभी उद्योग मिलते हैं। ऐसे कितने लोग हैं जो भारतीय जनता पार्टी के साथ खड़े हैं? तो ये सब ज़मीन का व्यवहार है। आने वाले दिनों में आप देखिए क्या होता है। ये मुस्लिम महिलाओं का हित वगैरह सब झूठ है। मुस्लिम महिलाओं को खाते में पैसे डालेंगे, 15 लाख डालो पहला, 2014 में आपने वचन दिया था। ये सब ज़मीन का घपला है। ये बिल आने से पहले ही देश भर के प्राइम लोकेशन पर वक्त की जो ज़मीन है उनका सौदा हो गया है ये लोगों से, और उनको एक लीगल फ्रेम में बिठाने के लिए ये बिल लाया है। राज्यसभा में आज आप बोलेंगे इस पर? अब मैं बोलूँगा, अगर मुझे बोलने का मौका मिला, क्योंकि जब भी मैं खड़ा होता हूँ बोलने के लिए तो मुझे डिस्टर्ब किया जाता है। ये हमेशा होता है, कल भी हुआ है। कितना टाइम मिलेगा विपक्ष को लगता है? हमें देखेंगे, जितना टाइम मिलता है वो काफ़ी है। आपके कितने सांसद एब्सेंट थे और क्या वजह थी? नहीं, हमारे सभी सांसद थे। हमारा एक सांसद जो है वो बीमार है और अस्पताल में है बहुत दिनों से। लेकिन सर, किरण रिजिजू बार-बार बाला साहब ठाकरे की याद। अरे कौन किरण रिजिजू जी? छोड़ दीजिए। किरण रिजिजू जी हमको बाला साहब की याद दिलाएंगे क्या? किरण रिजिजू जी, आडवाणी को याद करो, बाद में बाला साहब। टेरिफ लगाया ये जो सब है, मिस्टर ट्रंप, प्रेसिडेंट ट्रंप ने कल जो भारत के ऊपर 26% टेरिफ लगाया है और उससे देश की आर्थिक स्थिति बिगड़ गई है। रुपया फिर एक बार मर गया है, लुढ़का नहीं मर गया है। शेयर मार्केट ध्वस्त हो गया है, महंगाई बढ़ेगी, उद्योग बंद हो गए। उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए भी ये कल का दिन चुना और कुछ नहीं। थैंक यू।